श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप रोमांचक असा अनुभव आहे. प्रत्येक स्वामी भक्त जर अशा प्रकारे महाराजांवरती विश्वास ठेवत असेल तर त्याचं देखील जीवन सोन्यासारखं व्हायला वेळ लागणार नाही. खरंच या ताईंनी खूप धाडसी निर्णय घेतला आणि त्याचं महाराजांनी रूपांतर कशा प्रकारे सोन्यासारखं केलं हे आपल्याला बघायचं आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला देखील असेच महाराजांचे अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आपल्या या चॅनलवरती रोज दुपारी 4 वाजता 1 करोड नामजपाची सेवा सुरू आहे. या सेवेमध्ये देखील प्रत्येक स्वामी भक्तांनी सहभागी व्हा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये वास करणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले खूप मोठे अनुभव सांगत आहे. आज अक्षरशः अनुभव सांगताना माझ्या डोळ्यातून पाणी वाहत आहे, हात थरथर कापत आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम मला सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. माझे आई वडील हे खूप धार्मिक वृत्तीचे. त्यांच्या मनामध्ये कुणाविषयी कपट भाव नाही. जे कोणी त्यांना जे काही मागतील ते सर्व काही ते देत असायचे. कुणालाच त्यांनी कधीच नाही म्हटलं नाही. त्यांचे संस्कार माझ्यावरती पडले आणि मी देखील त्यांच्यासारखी वागत होती. माझे वडील नेहमी म्हणायचे, प्रत्येकामध्ये भगवान आहे, प्रत्येकामध्ये महाराज आहे, त्यांच्यामध्ये त्यांना बघायचं. आपण महाराजांना करत आहोत अशी भावना ठेवून जर केलं तर आपण जे काही काम करतो ते महाराजांच्या चरणी अर्पण होत असतं. ही शिकवण माझ्या वडिलांनी मला लहानपणीच दिली. त्यामुळे माझ्या हृदयामध्ये महाराजांनी तेव्हा स्थान केलं होतं. कारण माझे आई वडील हे दोघंही महाराजांची खूप निस्सीम भक्ती करत होते. आणि स्वामी भक्तांनो, माझे वडिलांनी माझ्यावरती कधीच कुठल्याच गोष्टीचा प्रेशर देखील टाकला नाही. तुला जे करायचं तू ते कर, जे शिक्षण घ्यायचं ते कर, जसं करायचं तसं कर. आणि मला माझ्या वडिलांनी माझी जी काही विवाह आहे तो देखील करण्यासाठी पूर्णपणे त्यांनी मोकळीक दिली होती. तुला जसा वर पाहिजे आहे, तुला जसा मुलगा पाहिजे आहे तसा शोधून तू त्याच्याशी लग्न कर. तू फक्त आम्हाला सांग की तुला कुठला मुलगा पसंत आहे, त्याच्यासोबत आपण तुझं लग्न करून देऊया, असं माझे वडील म्हणायचे. कारण जे भाग्यात आहे ते घडणारच आहे. जे विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही. तुझ्या नशिबात जे आहे ते तुझ्या नशिबात होणारच आहे. महाराजांची आपल्यासोबत साथ आहे. महाराज जे काही मार्ग दाखवतील ते आपण करूया, असे वडील माझे कायम म्हणत असायचे. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझं शिक्षण कंप्लीट झालं. मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. इंजिनिअरिंग वगैरे झालं. त्यानंतर महाराजांची सेवा सुरूच होती. स्वामीचरित्राचे पारायण हे चालूच असायचे. स्वामीचरित्राचे रोज माझ्याकडून महाराज पारायण त्यावेळेस करून घेत होते. आणि त्यामुळे जणू काय स्वामीचरित्र माझ्या तोंडपाठ झालेलं होतं. मला प्रत्येक ओवी ही आठवत होती. प्रत्येक ओवीचा अर्थ महाराज मला समजून सांगत होते. जणू काय महाराजांनी मला त्याची शिकवण दिली असं मला वाटत होतं. त्यातील जी एक ओळ आहे, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता, स्वामी चरित्र वाचिता एकता, सफल दोष जातील. ही ओळी मी जेव्हा महाराजांनी मला क्लिक करून दिलं त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं की महाराज आपल्या भक्तांसाठी खरंच किती करतात. कारण महाराजांच्या नुसत्या नामस्मरणाने आपल्याला 4 पुरुषार्थ हाती येतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्याला मिळतात. आणि जी काही माणसाची ध्येय आहे की मोक्षप्राप्तीपर्यंत, तिथपर्यंत महाराजांच्या या चरित्राचे पठण केल्यानंतर लोकांना मिळू शकते. त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. माझं सर्व जीवन मी महाराजांवरती सोडून दिलेलं होतं. त्यामध्ये काय झालं की मठ जवळच होता. त्यामुळे मी कधीही मठामध्ये जायची. त्यावेळेस गुरुवार होता आणि रात्रही झाली होती. कारण आरती 6-6:30ला असायची. थंडीचे दिवस होते. रात्र लवकर होत होती. त्यामुळे
मी एकटीच गेली. मला गाडी होती, गाडीवरती गेली. त्यानंतर येताना काय झालं, आरती वगैरे झाली आणि माझी गाडी ही बंद पडली. गाडी चालूच होत नव्हती. रस्त्यावरती कोणीच नव्हतं. माझा जीव खूप घाबरत होता. मला खूप भीती वाटत होती की आता काय करायचं. महाराजांचं नामस्मरण चालू होतं. रस्त्यावर कोणीच नव्हतं आणि मला खूप भीती वाटायला लागली. त्यानंतर मी गाडी चालू करण्याचा प्रचंड प्रयत्न करत होती. त्या दिवशी नेमकी माझा मोबाईल देखील घरीच राहिलेला होता. मी घाई गडबडीत मोबाईल देखील सोबत घेऊन गेली नाही. मी घामाने पूर्ण ओलीचिंब झाले. गाडीची किक मारत होती तरी देखील गाडी चालूच होत नव्हती. कुणाला बोलावं, कारण रस्त्यावर तर कोणीच येत नव्हतं. महाराजांचा धावा सुरू केला. तेवढ्यात काय झालं की समोरून मला एक व्यक्ती येताना दिसली. त्यांना म्हणावे की काय असं मला वाटलं, पण काय झालं की त्यांच्याकडे व्यवस्थित बघितलं तर त्यांचा एक पाय हा अपंग होता. एक पाय अपंग असल्यामुळे यांना म्हणावं नाही असं मला वाटलं. त्यामुळे मी काहीच म्हटले नाही. ते माझ्याजवळ आले आणि ते स्वतःहून म्हटले की गाडी बंद पडली आहे का? तर मी म्हटलं हो, गाडी बंद पडली. त्यानंतर मग त्यांनी काय केलं की गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून ती गाडी चालू झाली. मी त्यांना थँक्यू म्हटलं आणि मी घरी आले. आईवडिलांना सांगितलं की आज असं घडलं. तर म्हणे महाराजच त्या व्यक्तीच्या रूपात आले. म्हटलं हो, तो मुलगाच होता आणि त्याने पण अपंग होता असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मग मी जेव्हा केव्हा मठात जायची तर आमची दोघांची भेट ही होत असायची, पण आम्ही कधी बोलत नव्हतं. आमचं फक्त स्मित हास्य वगैरे चालायचं, एवढंच फक्त, बाकी काहीच नाही. मी कधीच त्याच्यासोबत बोलली नाही. आणि काय झालं की महाराजांचा प्रकट दिन हा खूप जवळ आला होता आणि आमच्या घरी यावर्षी खूप मोठा प्रकट दिन करायचं असं आईवडिलांनी ठरवलं होतं. खूप जणांना आपण आमंत्रण देऊन प्रसाद करायचा, महाराजांचा अभिषेक करायचा, पूजा करायची, घरी भजन ठेवायचं असं सांगितलं. आणि मध्ये मला माझे वडील म्हटले की तुला ज्यांना आमंत्रण द्यायचं आहे, तुझ्या मैत्रिणी वगैरे, तू सर्वांना आमंत्रण दे, सर्वांना आपल्या घरी बोलव असे माझे वडील म्हटले. आणि मग मी त्याच दिवशी नेमकी माझं मठामध्ये जाणं झालं आणि मला त्या व्यक्तीशी पुन्हा भेट झाली. आमची भेट झाली. आत्तापर्यंत मी त्याचं नाव वगैरे काहीच विचारलेलं नव्हतं, बोललो देखील नव्हतं. आणि मग मी सर्वप्रथम त्यावेळेस त्यांचं नाव विचारलं की तुमचं नाव काय आहे? तर ते म्हटले की माझं नाव विशाल आहे. आणि मग मी म्हटलं की उद्या आमच्या घरी खूप मोठा प्रकट दिनाचा कार्यक्रम आहे, प्रसाद घेण्यासाठी या. मग मी माझा फोन नंबर आणि पत्ता त्यांना दिला. तर ते म्हटले ठीक आहे, मी नक्की तुमच्या घरी येईल असं ते म्हटले. त्यानंतर स्वामी भक्तांनो ते आमच्या घरी आले आणि त्यांनी आमची खूप मदत केली. सर्व पाहुण्यांना मग हे करणे, जेवण वगैरे देणे, सर्व काही त्यांनी मदत केली. आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. महाराजांचा पूर्ण दिवस जणू महाराजांनी थोडा देखील थकवा कुणाच्याच चेहऱ्यावरती दाखवला नाही. सर्वजण खूप आनंदामध्ये काम करत होते. सर्वांना खूप आनंद वाटत होता. महाराजांचं ते नामस्मरण भजन ऐकून तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येत होते. प्रत्येकजण रडत होता. खूप छान प्रकट दिन पार पडला. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही जेव्हा निवांत बसलो की आज खूप छान प्रकट दिन पार पडला, माझे आईवडील आम्ही बोलत होतो, त्यावेळेस माझे वडील म्हटले की तू विशालला बोलवलंस, बरं केलंस. खूप म्हणजे खूप कष्टाळू मुलगा आहे, त्याने खूप मदत केली आपल्याला. तर मी म्हटलं की मला काही माहीत नाही. मी सर्वप्रथम त्याच्याशी बोलले, पण त्याने मला तेव्हा मदत केली होती. तेव्हापासून आमची फक्त ओळख आहे असं मी माझ्या वडिलांना म्हटले. तर माझ्या वडिलांनी विशालबद्दल सांगायला मला सुरुवात केली की त्याचे जे काही आईवडील आहे ते आईवडील लहानपणीच एक्सपायर झाले. तो 3 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील गेले आणि बहीण देखील त्याची खूप छोटी होती. त्याची आईची डेट ही डिलिव्हरीमध्येच झाली. त्याची बहीण जेव्हा झाली तेव्हा त्याची आई गेली आणि त्यानंतर लगेचच वडील देखील त्याचे गेले. हे ऐकून मला खूप रडायला यायला लागलं. त्यांचा सांभाळ त्यांच्या आजींनी केला असं सांगितलं. आणि तो पायाने अपंग असून देखील तो खूप कष्ट करतो, खूप मेहनती मुलगा आहे आणि तो आता MPSC UPSCचा देखील अभ्यास करत आहे असं माझे वडील मला म्हटले. मला खूप त्याचं ऐकून त्याच्यावरती दया आली. मी नकळतपणे महाराजांकडे त्याच्यासाठी विनंतीही करू लागली की त्याला नोकरी मिळू द्या म्हणून. तो खूप काबड कष्ट करत होता, खूप कष्ट करून शिकत होता आणि खूप अभ्यास करत होता. त्यानंतर मग आम्ही रोज बोलायचो, भेटायचो. जेव्हा मी मठात जायचे तो तिथे असायचाच आरतीला, मग आम्ही बोलायचो. त्यानंतर एकदा मी असंच स्वामीचरित्र वाचत होते
स्वामीचरित्र वाचता वाचता माझ्या मनामध्ये विषयांचे अचानक विचार यायला सुरुवात झाली आणि मला असं का बरं होत आहे काहीच कळेना. वाचनामध्ये अजिबात लक्ष लागेना आणि तेथे मला एक हे आठवायचं वडिलांचं की जे काही घडणार आहे ते महाराजांच्या कृपेने घडणार आहे. आपल्या हातामध्ये काहीच नसतं, जे भाग्यात आहे तेच घडणार असतं. ही ओळ सारखी मला आठवत होती. त्यावेळेस मला माझ्या लग्नाचा देखील विचार यायला लागला, कारण माझे वडील स्थळ आणायला सुरुवात केली होती आणि माझे वडील म्हटले होते की तुला जर असेल तुझ्या नजरेमध्ये किंवा तुला कोणी आवडत असेल तू सांग, आपण लग्न करूया. कारण त्यांनी मला पूर्णपणे मोकळीक दिलेली होती. महाराज काय सांगायचा प्रयत्न करत होते मला काही एक कळत नव्हतं. त्या दिवशी रात्री मला महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. महाराज माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगू लागले की जे काही घडणार आहे ते घडणारच आहे, जे घडत आहे ते योग्यच घडत आहे. एखादी व्यक्ती आपल्यासोबत जर एखादी वारंवार आपल्या समोर येत असेल तर त्याचा आणि आपला मागच्या जन्मी काहीतरी संबंध आहे, त्यामुळे ती व्यक्ती आपल्याशी कनेक्ट झालेली आहे. महाराजांनी मला असं सांगितलं. त्यावेळेस मला काय याचा अर्थ आहे तो उमगत नव्हता. काय करावं काही कळत नव्हता. मी माझ्या वडिलांशी बोलली की रात्री असं मला स्वप्न पडलं आणि मी जास्त कुठल्या व्यक्तीशी बोलत नव्हते की कोणी माझं क्लोज फ्रेंड देखील नव्हतं, तेवढा विशालच होता. मग मी माझ्या वडिलांना असं सांगितलं तर वडील म्हटले की महाराजांची इच्छा असेल, त्यांना जे पुढं कळतं ते आपल्याला काहीच कळत नाही. महाराजांची इच्छा असेल, तुझ्यासाठी योग्य असेल तर त्यांचा तो निर्णय असेल. तू डोळे झाकून त्यांच्या निर्णयावरती तू विश्वास ठेवून तू विशालशी लग्न कर. माझे वडील माझ्याशी स्पष्ट बोलले, पण त्याला तेव्हा जॉबही नव्हता, काहीच नव्हतं. पण मग आता काय करायचं. माझ्या वडिलांनी विशालला घरी बोलवून घेतलं. त्याच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की लग्न करतो का. त्यावेळेस तो म्हटला की नाही, मला जॉबही नाही, काहीच नाही आणि मी अपंग देखील आहे, त्यामुळे तुमच्या मुलीचं कशाला माझ्यामुळे तुम्ही नुकसान करता. तिला चांगला मुलगा मिळेल आणि तिचं लग्न चांगल्या मुलाशी लावून द्या, असं तो बोलला. आणि त्यानंतर वडील म्हटले की नाही, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त मुलगा चांगला आहे पाहिजे, आमच्या मुलीला जीव लावणारा, आणि तू वरून स्वामींचा सेवेकरी आहे, त्यामुळे आमचा तुझ्यावरती प्रचंड विश्वास आहे की तू आमच्या मुलीला आमच्यापेक्षा जास्त जीव लावशील. तर तो म्हटला की नाही, मी आत्ता लग्न नाही करू शकत. त्यावेळेस वडील म्हटले की आपण काय करू, 1 रुपयाचं नाणं आणि श्रीफळ घेऊ. जर तू नोकरीला लागला तो म्हटला की जर मी नोकरीला लागलो, मला जर सरकारी नोकरी मिळाली तर मी तुमच्या मुलीशी नक्की लग्न करेल, पण नाही मिळाली तर मी लग्न करणार नाही, कारण माझ्यासोबत तिचं जीवन मी दुःखात घालू शकत नाही. त्याचे हे विचार ऐकून वडील आणखीन हे झाले. मग वडील म्हटले आपण श्रीफळ वगैरे देऊन फक्त फिक्स करू, तुला जेव्हा नोकरी लागेल 1 वर्षानंतर आपण लग्न करू, असं वडिलांनी ठरवलं. माझ्या मनात तरी देखील खूप विचार येत होते की काय होईल, कसं होईल, मी योग्य निर्णय घेते का, माझं जीवन उद्ध्वस्त तर नाही होणार, असे निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले. जेव्हा जेव्हा माझ्या मनात असे विचार यायला लागले तेव्हा तेव्हा महाराज मला काही ना काही माझं लक्ष दुसरीकडे घालू लागले. कधी मी आजारी पडायची तर कधी कोणाचा फोन यायचा, तर कधी मला कोणी बोलवायचं, माझ्याशी बोलायचं, असं माझ्यासोबत होऊ लागलं. जेव्हा जेव्हा माझ्याकडे असे माझ्या मनात यायचं त्यावेळेस मग मी ठरवलं आता मनात काहीच आणायचं नाही, सर्व काही महाराजांवरती सोडून द्यायचं आहे. त्यांनी निर्णय घेतला ना तर ते बघून घेतील, फक्त त्यांची सेवा करायची, एवढंच मनामध्ये ठेवलं. माझी सेवा सुरूच होती. त्यानंतर काय झालं की अचानक 6 महिन्यानंतर माझ्या वडिलांना विशालचा फोन आला की मला सरकारी नोकरी लागली. हे ऐकून मला फार आनंद झाला, डोळ्यात अश्रू आले की महाराजांना खरंच पुढचं जे कळतं ते आपल्याला कळत नाही. त्यानंतर आमचं लग्न झालं आणि मी खूप सुखात आनंदात विशालसोबत राहू लागले, कारण विशाल मला खरंच खूप जीव लावत होता. माझ्यासाठी जो योग्य मुलगा होता तो महाराजांनी खरंच निवडला होता, कारण मी महाराजांकडे कंटिन्यू एकच बोलायची की माझ्यासाठी जो योग्य असेल तो मला द्या, मला जो जीव लावणारा, तुमची सेवा करू देणारा आणि तुमचा दास असणारा मुलगा द्या. आणि खरंच तसाच मुलगा महाराजांनी मला दिला. त्यानंतर माझं जीवन खूप आनंदात सुखात सुरळीत सुरू होतं. माझ्या जे काही मिस्टर आहे आता विशाल, त्यांची आजीबाई
ह्या फार कडक स्वभावाच्या. त्यांना थोडं देखील काहीच इकडलं तिकडलं केलेलं चालत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट वेळेमध्येच झाली पाहिजे. त्या मला खूप बडबड करायच्या. वेळेमध्ये जर एखादी गोष्ट झाली नाही, म्हातारे आहेत पण खूप कडक स्वभावाच्या. त्यांचा स्वभाव हा प्रचंड कडक. त्यांची देवावरती प्रचंड निष्ठा. त्या देखील महाराजांची सेवाच करायच्या आणि त्यांना महाराजांना त्या रोज वेगवेगळे वस्त्र घालत असायच्या. त्यानंतर ते स्वच्छ धुतलेले पाहिजे. त्यानंतर देवाचे भांडे स्वच्छ पाहिजे. त्यांची देवपूजा म्हणजे 2 तास चालायची. प्रत्येक देवाला स्वच्छ करणार, अंघोळ घालणार, महाराजांचा अभिषेक करणार, महाराजांना अत्तर लावणार, त्यांना धूपदीप दाखवणार, आरती करणार, प्रत्येक वारानुसार रांगोळी वगैरे काढणार, अशा त्यांची देवपूजा चालायची. आणि मला त्या जर देवपूजेमध्ये काही कमी पडलं तर प्रचंड बडबड करायच्या. त्यामुळे मी देवपूजेचं सामान अगोदरच त्यांना आणून द्यायची आणि कपडे स्वच्छ धुत असायची. आणि एकदा काय झालं की माझ्याकडून असंच माझे आईवडील मला भेटण्यासाठी आले होते आणि ते तिथेच म्हणजे 1 दिवस राहणार होते. त्यामुळे आईवडिलांशी मी बोलता बोलता खूप म्हणजे आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. कपडे वगैरे स्वच्छ केले आणि मी वाळू घातले होते वाळत. आणि माझं जे जेवाचं वस्त्र आहे, उद्या जे असणार होतं आसन, ते मी आदल्या दिवशी धुवून प्रत्येक वेळेस धुत असायची, स्वच्छ करून मग ते आईला देत असायचे, आजीला. आणि त्या दिवशी नेमकी काय झालं की मला संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी कळालं की कपडे काढायच्या वेळेस ते वस्त्र तिथे नाही. खूप शोधलं पण ते वस्त्र मला कुठेच भेटेना. मला प्रचंड टेन्शन आलं की आता आईवडील घरी आहे, सकाळी आजी वस्त्र वगैरे मागतील आणि त्यावेळेस मग मी काय करू. ते वस्त्र मिळालं नाही कारण त्यांना वारानुसार त्याच रंगाचं वस्त्र पाहिजे आहे. मग आता मी कुठलं वस्त्र त्यांना देऊ. मला प्रचंड टेन्शन आलं. आईवडिलांसमोर ह्या मला काहीही बोलतील, ते काहीच बघणार नाही. कारण मग आता मी काय करू. मला खूप टेन्शन आलं. त्यावेळेस मग मी महाराजांनाच साकडं घातलं की स्वामी, तुम्हीच आता काहीतरी करा, या संकटातून मला बाहेर काढा. आणि जेव्हा तुम्ही मला या संकटातून बाहेर काढतात, मी तुमचे स्वामी चरित्राचे 7 पारायण लगेच करेन, असं महाराजांना मी कबूल केलं. त्यानंतर मला टेन्शन, रात्री देखील खूप टेन्शन. त्याच वेळेस काय झालं की रात्री माझ्या आजी जे आहे त्यांचे भाऊ त्यांना भेटण्यासाठी आले आणि मग आमचे जेवण वगैरे झाले. तर त्यांनी सोबत आणलेली पिशवी काढली. अगं, त्या दिवशी अक्कलकोटला जाणं झालं. अक्कलकोटला गेलो आणि तिथे मला खूप छान छान वेगवेगळे वस्त्र दिसले देवपूजेचे. तर मी तुझ्यासाठी 3 वस्त्र घेऊन आलो, वेगवेगळ्या रंगाची, तुला आवडतात, तुझ्या आवडीप्रमाणे मी हे वस्त्र घेऊन आलो. हे बघून आजींना प्रचंड आनंद झाला की महाराज स्वतः अक्कलकोटवरून महाराजांनी वस्त्र पाठवले असं त्यांची धारणा झाली. वस्त्र काढून बघितलं आणि खरंच त्यामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यांनी आणलेलं होतं. ते बघून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मला जी काही टेन्शन आलं होतं, काळजी पडली होती, ते महाराजांनी त्या दिवशी दूर केलं होतं. आजी म्हटल्या की उद्या आपण हेच नवीन वस्त्र टाकूया, जुने वस्त्र आता नको. हे ऐकल्यानंतर तर मला खूप आनंद झाला की खरंच माझ्या मनासारखं झालं आणि महाराजांनी माझं ऐकलं. हे बघून मला खूप रडायला यायला लागलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, असे छोटे मोठे प्रचंड अनुभव स्वामींनी मला आत्तापर्यंत दिले. माझे जे काही माझ्यासाठी महाराजांनी निर्णय घेतला त्यांच्यावरती मी विश्वास ठेवून हे केलं. पण आज मी खरंच या जगातली सर्वात सुखी मुलगी आहे असं म्हणेल. कारण याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. जिथे स्वामी समर्थ आहे तिथे काहीच आपल्याला कमी पडत नाही. हे म्हणतात ना, ते खरंच आहे. आमच्या घरामध्ये महाराजांची भक्ती, सेवा आणि माझे मिस्टर हे खूप म्हणजे खूप मला जीव लावतात. स्वामींच्या कृपेने आम्हाला आता मुलगा देखील झालेला आहे. स्वामींची अशीच कृपा प्रत्येक स्वामी भक्तावर राहो. महाराजांवरचा विश्वास कधीही कुणाचा कमी होऊ देऊ नये. महाराजांनी प्रत्येक भक्ताकडून अखंडितपणे, अविरतपणे सेवा करून घ्यावी, एवढीच महाराजांच्या चरणी आता प्रार्थना करते. आणि मला आलेले हे खूप मोठे अनुभव जे मी कधीच विसरू शकणार नाही, हे अनुभव येथेच संपवते. जाताना एकच म्हणावंसं वाटतं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.